तर मुख्यमंत्री शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलंय। शिंदेंची ताकद कमजोर करण्याचा प्रयत्न आहे अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। जो जास्त मारामारी शिवीगाळ करेल त्यालाच भाजपचं तिकीट मिळते अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। इतकंच नाही तर अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या संदर्भात देखील बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे। ना अजित म्हणजे शिंदे साहेबांना थोडासा घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो या सगळ्या राजनीतीमध्ये। तुम्ही सांगा, शिंदे साहेब आले सरकारमध्ये, इतर याची गरज नव्हती। पुन्हा अजितदादांना तुम्ही घेतलंय, अशोकराव चव्हाणांना घेतलं, राज ठाकरेवर तुम्ही प्रयोग केला आणि अजूनही काही प्रकार घेण्याचं म्हणजे कुठंतरी जो व्यवस्था शिंदे साहेबांची मजबूत व्हायला लागली होती त्याला कमजोर करण्याचं कामही सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे झालेलं आहे। माझं असं म्हणणं आहे का राजकारण जरूर करावं, पण सोबत घेणाऱ्यासोबत घात करू नये। आजही पाहतोय का 3 दिवसा लाईन भेटतं आणि उरलेली लाईन रात्री हे करावं लागतं। 450 डिप्या एका तालुक्यात बंद अवस्थेमध्ये आहे। अतिशय अंधाधुंद कारभार आहे। ऊर्जा खातं विदर्भाकडे जरी असलं तरी पाहिजे तशी आम्ही पाहतो दर्जा तिथं नाही आहे। प्रचंड दरवर्षी आपल्या अमरावती जिल्ह्याचा आकडा 10 ते 15 लोक फक्त बेधुंद कारभार ऊर्जा खात्याच्या बेधुंद कारभारामुळे मरावं लागतं। शेतकरी मरता आहे पण त्याच्यावर दुरुस्ती होत नाही अशी वस्तुस्थिती आहे।